नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सांबार मिक्स बनवणार आहोत, म्हणजेच प्रीमिक्स बनवून ठेवणार आहोत। झटपट तयार होतं सांबार, जेव्हा तुम्हाला कधी बनवायची इच्छा होईल भातासोबत वगैरे खाण्यासाठी किंवा इडली सोबत खाण्यासाठी, तर आपण त्यासाठी एकदम झटपट तयार होणारं सांबार प्रीमिक्स तयार करून ठेवणार आहोत। तुमचे मुलं मुली कुठं हॉस्टेलला वगैरे बाहेर असतील किंवा बॅचलर राहत असतील, जॉब करत असतील, तर त्यांच्यासाठी असं तुम्ही प्रीमिक्स तयार करून देऊ शकता। तर इथं सुरुवातीला कढाईमध्ये 1 कप तूर डाळ टाकली आहे, 2 टेबलस्पून चणा डाळ टाकली, 2 टेबलस्पून उडीद डाळ टाकली आहे आणि 1 टेबलस्पून तांदूळ टाकला आहे। तर तांदूळ तुम्ही कुठलाही टाकू शकता याच्यामध्ये। याला आता हलकासं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही। अगदी लो फ्लेम वरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे जास्त दिवस टिकावं म्हणून आपण असं याला भाजून घेत आहोत। तर हे भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक 20 ते 25 कढीपत्त्याचे पानं घालायचे। एक 6 ते 7 मी लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत, अर्धा टीस्पून मेथीदाणे घातले, अर्धा टीस्पून काळे मिरे घातले आहेत आणि 3 टेबलस्पून याच्यामध्ये धने घातले आहेत। 1 टीस्पून मोहरी घातली आहे, 1 टेबलस्पून चिंच घातली आहे। चिंच थोडीशी कमी जास्त केली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। अंदाजेच टाका, 1 टेबलस्पून भरेल एवढी। याला सुद्धा याच्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे। तर हे कसं ओळखायचं किती भाजलं, कितपर्यंत भाजायचं? तर हे जे कढीपत्त्याचे पानं आहेत ना, एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पण याचा बिलकुल कलर कुठलाही कशाचाच चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला। तर आता छान असे कुरकुरीत झाले आहेत आपले कढीपत्त्याचे पानं। तर गॅस बंद करायचा, पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे। तर थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घेतलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घातली, अर्धा टीस्पून हिंग घातला आहे, 1 टीस्पून मीठ घातलं आणि 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे, जी की कलरसाठी फक्त मी इथं टाकली आहे। तुम्हाला जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल। आता हे छान असं आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे, बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर मी इथं मिक्सरमधून याला काढून घेतलं आहे। आता आपल्याला सांबारला तडका द्यायची सुद्धा गरज पडणार नाही नंतर, ह्याची सुद्धा आपण तयारी लगेच याच्यासाठीच करून घेणार आहोत, याच्यामध्येच टाकून घेणार आहोत तडका सुद्धा। तर इथं मी कढाईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलं, त्याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घातली आहे, 2 लाल सुक्या मिरच्या घातल्या, 20-25 कढीपत्त्याची पानं घातले। हे थोडंसं परतू द्यायचं। नंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण प्रीमिक्स तयार करून ठेवलं आहे ना, म्हणजेच मिक्सरमधून बारीक करून ठेवलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे सुद्धा आपल्याला याच्यासोबत एक 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आता इथं मी 3च मिनिट याला फक्त असं भाजून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर हे झालं आपलं सांबार प्रीमिक्स तयार। थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या जारमध्ये आपल्याला किंवा एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे याला। या प्रीमिक्सला फ्रीजमध्ये तुम्ही 3 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि बाहेर जर ठेवलं तर त्याला 1 महिना काहीच प्रॉब्लेम येत नाही। आणि फक्त याला स्टोअर करताना हवाबंद भरणीमध्ये ठेवायचं आहे, बाहेरची कुठली त्याला हवा किंवा पाण्याचा हात वगैरे लागू द्यायचा नाही। अगदी तुम्ही इझिली बॅचलर मुलांसाठी किंवा हॉस्टेलला राहतात त्या मुलांसाठी बनवून देऊ शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही घरी असं तयार करण्यासाठी तुम्ही घरी सुद्धा असं बनवून ठेवू शकता प्रीमिक्स। या प्रीमिक्स पासून सांबार कसं बनवायचं ना, ते एकदम आपण आज बनवून पाहणार आहोत किंवा बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं याच्यासाठी काही व्हेजिटेबल्स कट करून घेतले आहेत। कांदा घेतला आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, वांग आहे, बटाटा आहे आणि शेवग्याची शेंग आहे। याच्यामध्ये दुधी भोपळा सुद्धा तुम्ही ऍड करू शकता। सगळ्या भाज्या मी इथं अर्धा कपच घेतलेल्या आहेत, समान प्रमाणातच घेतलेल्या आहेत। कढाईमध्ये तेल टाकायचं आणि तेलामध्ये डायरेक्टली भाज्या टाकून घ्यायच्या, थोड्याशा मिक्स करायच्या तेलामध्ये 1 मिनिट आणि मिक्स करून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही आणखी तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ऍड करू शकता। टोमॅटो फक्त मी नंतर टाकलेलं, बाकीच्या भाज्या अगोदर 1 मिनिट अशा तेलामध्ये परतून घेतल्या। नंतर टोमॅटो घातलं, टोमॅटोलाही छान असं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। भाज्या तेलामध्ये न टाकता डायरेक्टली भाज्या आणि प्रीमिक्स मिक्स करून याला तुम्ही डायरेक्ट शिजवून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, तेल वगैरे टाकायची गरज नाही। मी अगदी थोडंसं तेल टाकून मिक्स करून घेतलेल्या आहेत थोड्याशा भाज्या आणि आता आपल्याला याच्यामध्ये प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे। तर एवढा मी 5 ते 6 लोकांसाठी सांबार बनवत आहे, त्याच्यासाठी मी इथं अर्धा कप प्रीमिक्स टाकून घेणार आहे। तर प्रीमिक्स आपल्याला याच्यामध्येच भाज्यांवरती टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम करून पाणी घालायचं आहे। तर सांबार तुम्हाला किती पातळ किती घट्ट हवा आहे ना, त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। मी जवळजवळ 3 ते 4 ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं। आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। मीठ आपण अगोदर जास्त काही मीठ वापरलेलं नाही, तर याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर मीठ घालायचं
मीठ घातल्यानंतर 1 टेबलस्पून गूळ घालायचा, आपल्याला गूळ बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा आणि 1 टीस्पून सांबार मसाला घातला आहे। सांबार मसाला घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण मी इथं अगदी थोडासा छोटा चमचा इथं घातलेला आहे। चिंच गुळाची चव जी आहे ती सांबारला एकदम परफेक्ट अशी येते। गुळाची पावडर तुम्ही अगोदर प्रीमिक्स मध्ये सुद्धा टाकू शकता। मस्त अशा 7-8 मिनिट मी झाकण ठेवून भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि भाज्या शिजल्यानंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची। मस्त असं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे, एकदम झटपट तयार होतं, पाहू शकता। कंटाळा आला तर असं बनवू शकता, भातासोबतही एन्जॉय करू शकता या सांबारला, किंवा तुम्ही इडली सोबत सुद्धा या सांबारला एन्जॉय करू शकता। मस्त असं आपलं छान असं सांबार तयार झालं आहे, पाहताक्षणी असं तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान असं सांबार तयार झालं। मुलांनाही माझ्या खूप आवडलं। तर इडली मी बनवली त्या दिवशी हे सांबार बनवावं। छान असं सांबार इडलीवरती सर्व करायचं, मस्त असं इडली सोबत सांबार एन्जॉय करायचं। तर याच्यावरती थोडीशी चटणी सुद्धा टाकू शकता तुम्ही, छान लागते, पण मला सांबार आणि अशी इडली एकत्र छान वाटते, म्हणून मी अशीच एन्जॉय करत असते, चटणी सोबत तोंडी लावत असते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।